पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षातर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा त्यांचा आरोप आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। या आरोपाला प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, काँग्रेसचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं। पुणेकर जनतेनं पुन्हा एकदा काँग्रेसच्या खऱ्या रूपाचा आज अनुभव घेतला। मला असं वाटतं ज्यांनी शेकडो वर्ष खरं तर प्रतीक्षा केली अशा तमाम देशवासियांचा आनंदाचा विषय राम मंदिर आणि प्रभू राम, परंतु काँग्रेसनं कायम राम मंदिराला विरोध केला। राम मंदिराचा निकाल हा निवडणुकीनंतर द्या अशी भूमिका घेतली। राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसचे सगळे नेते गेले नाहीत आणि म्हणून रामाबद्दल यांच्या मनात किती द्वेष आहे हे नेहमीच सगळ्यांनी पाहिले। आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी पुण्यामध्ये तक्रार केली की प्रभू रामाच्या फोटोचा वापर ह्यांनी केला। अरे राम आमचे आहेत, आम्ही रामाचे आहोत, त्यामुळे अशा हजार तक्रारी करा। पुणेकर हे नक्की ओळखतात की प्रभू रामाचा किती द्वेष तुम्ही करताय, त्यामुळे तुमचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं, एवढंच मी या निमित्तानं सांगेन। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।